आणि आज दुर्दैव असं आहे की गणपती बाप्पाला आता गणपती आपल्या इथे आले म्हणल्यावर त्यांना अथर्व शीर्षाच्या ऐवजी बाई वाड्यावर या हे जर गाणं ऐकवलं तर गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होणार आहेत का? तुम्ही एक बॉक्स ठेवा पेड्याच्या मोदकचा, नाहीतर 10 बॉक्स ठेवा, तुम्हाला गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहेत का? आशीर्वाद देणार आहेत का? नाही. मग आशीर्वाद गणपती बाप्पाचा असा मिळूच शकत नसते. भगवंत आलेत ना आपल्या घरी, त्यांची मनोभावे सेवा करायची आणि कधी पण गणपती बाप्पा समोर गाणे लावायचे, बस, बाकी काही नाही लावायचं. मग मला सांगा, जर लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव हा सुरू केला कशासाठी हो? सर्व जाती जमाती एकत्र यावेत, गुण्या गोविंदाने सर्वांनी नांदावं आणि भगवंताचं नामस्मरण नमन कीर्तन ऐकावं, याकरता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव शिवजयंती साजरी केली. आता शिवजयंतीला तर तुम्ही बघताच कसा गोंधळ असतोय ते. मग मला सांगा, हे जर त्यांना ठाऊक असतं की भविष्यामध्ये हे असं होणार आहे, हे गणपती उत्सवाचं झालं, शिवजयंती झालं, असं होणार आहे, तर त्यांनी मला सांगा हे उत्सव चालू केले असते का? माझं तर म्हणणं आहे त्यांनी चुकून पण चालू केले नसते. राहू दे बाबा, जसं आहे बरे समजले असते ते. मग आपल्याला जर देवाला काय आवडतं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पहिलं आपल्याला भगवंताला जाणावं लागेल. मला सांगा, आपले गणपती बाप्पा कसे आहेत हो? सुपासारखे कान आहेत, मोठं पोट आहे, बारीक डोळे आहेत आणि सोंड आहे. मला सांगा तुम्ही, गणपतीचे डोळे बारीक का आहेत? कुणी पण सांगा, गणपती बाप्पाचे डोळे बारीक का आहेत? चला मीच सांगतो. कारण त्यांच्या नजरेमधून एक एक गोष्ट बारीक ना बारीक म्हणजे विघ्न भक्तांपासून त्यांना दिसावं याच्याकरता आपण म्हणत नाही का बारीक नजर असावी माणसाची, म्हणून तसं गणपतीचे डोळे बारीक आहेत. मला सांगा, कान सुपासारखे का आहेत? कारण भक्त कुठेही असू दे आणि कशाही हलतीत असू दे, त्यांनी जरी आवाज दिला तरी पटकन बाप्पाच्या कानात आवाज जावा, म्हणून गणपती बाप्पाचे कान सुपासारखे आहे. गणपतीची सोंड हे सुखाचं प्रतीक आहे. गणपती बाप्पाचं पोट मोठं काय? कारण भक्तांचं सुख दुःख सगळं ते आपल्या विघ्न आपल्या पोटामध्ये सामावून घेतात. विघ्नहर्ता आहेत, मंगल देवता आहेत. म्हणजे आपण कुठलीही पूजा करू की काही करू, आपण फ्लॅट जरी घेतला तरी वास्तुशांती करतोच. आणि ब्राह्मण आल्यावर काय म्हणतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ म्हणतो का नाही? पहिलं नमन गणराया, बरोबर का नाही? ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच केलेले आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं विद्या आत्मरूप देवा तुची गणेशू सकलात्मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारे. ज्ञानोबारायांनी सुद्धा गणपतीला वंदन केलेलं आहे. म्हणून गणपती बाप्पा आपले आलेले आहेत, त्यांचं मनापासून सेवा झाली पाहिजे आपल्याकडून. आता आपण कीर्तनाकडे वळू. आलिंगनाचे 3 प्रकार आहेत. एक कामाचे आलिंगन, 2 यमाचे आलिंगन, 3 प्रेमाचे आलिंगन. कामाचे आलिंगन हे आलिंगन स्त्री पुरुषाच्या काम वासनेच्या संबंधातील आलिंगन आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, उराला विहूर आलिंगिती कांता संतांशी भेटता अंग चोरी. माऊली सांगतात,
पतंग म्हणजे फुलपाखरू. तो फुलपाखरू जो आहे तो दिव्याला आलिंगन देतो, त्याचं अचूक मरण ठरतं आणि त्याचा आत्मघात होतो. अशा विषयाच्या आलिंगनाला म्हणायचं कामाचे आलिंगन. आता यमाचे आलिंगन, हे आलिंगन क्रोधाने भडकलेले असते. यात कोणाचा ना कोणाचा अंत होत असतो. कौरव पांडव यांच्यावर विकोप आला गेला आणि महाभारत घडलं. त्या युद्धात दुर्योधनासह 100 कौरवांचा अंत एकट्या भीमाने केला. 100 कौरव भीमाने मारली आणि त्याच्या या कृत्याने धृतराष्ट्रास फार राग आला. धृतराष्ट्राला पांडवांपैकी भीमाचा राग आला होता. युद्ध झालं. पांडव धृतराष्ट्रास भेटण्यास निघाले. तेवढ्यात भगवंताने अडवले आणि विचारलं, भीमा दादा कुठे जात आहेत? मग भीमाने सांगितलं,